चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज सर्वांचं तुमचं या यूट्यूब चॅनलच्या फर्स्ट ऑनलाईन लेक्चरमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज होळीच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा। आज सकाळी आपण एक कन्सेप्ट बघितला होता, टाइप्स ऑफ डीसी मोटर, आणि तो आपला अर्धवट झाला होता, तर तो आता आपण कंप्लीट करणार आहोत। तर बघा, सो देयर आर टू टाइप्स ऑफ मोटर्स, सेल्फ एक्साइटेड मोटर आणि separately excited motor. When excitation is separately provided to motor is known as separately excited motor. याच्यामध्ये एक्साइटेशन कसं आपण सेपरेट प्रोव्हाइड करतो, तर हे काय आहे, एक्साइटेशन ही मोटर आहे आणि हे एक्साइटेशन सप्लाय आहे, तर आपण सेपरेट प्रोव्हाइड केला तर त्यामुळे याला आपण काय म्हणतो, सेपरेटली एक्साइटेड मोटर म्हणतो। मग त्याचं जर व्होल्टेज इक्वेशन काढलं तर VA इज इक्वल्स टू VA इज इक्वल्स टू EB प्लस IRA। EB म्हणजे काय, बॅक EMF, आणि EB काय लिहितो आपण, EB इज इक्वल्स टू P फाय ZN डिवायडेड बाय 60A। आणि IRA काय, RA म्हणजे काय, आर्मेचर रेजिस्टन्स, IA म्हणजे काय, आर्मेचर करंट, आणि V ब्रशेस। तर इथं फ्लक्स इज प्रोपोर्शनल टू ISH असते, ओके। आणि ही मोटर कुठं वापरतात आपण, ही मोटर DC शंट मोटर सारखी वापरतो, म्हणजे काय, कॉन्स्टंट स्पीड ॲप्लिकेशनला वापरतो, ओके। तर खूप रेअरली ह्या टाईपच्या मोटर आपण वापरतो। चला नेक्स्ट महत्त्वाची मोटर आहे सेल्फ एक्साइटेड। सेल्फ एक्साइटेड मोटरमध्ये 3 प्रकार पडतात बघा, DC शंट मोटर, त्याच्यानंतर DC कंपाऊंड मोटर आणि DC सिरीज मोटर। शंट मोटर म्हणजे हा तुमचा इनपुट करंट आहे, हा तुमचा ISH आहे, आणि हे तुमचा आर्मेचर करंट। सो I इज इक्वल्स टू ISH प्लस IA, ओके। आणि व्होल्टेज इक्वेशन काय, V इज इक्वल्स टू EB प्लस IRA प्लस V ब्रशेस, म्हणजे ब्रशेसच्या अक्रॉससुद्धा काहीतरी ड्रॉप होणार आहे, ओके। तर ही मोटर कोणती आहे, शंट मोटर। तर कॉन्स्टंट स्पीड ॲप्लिकेशनला या टाईपच्या मोटरचा वापर केला जातो। कुठं, कॉन्स्टंट स्पीड ॲप्लिकेशनला, कुठं, कॉन्स्टंट स्पीड ॲप्लिकेशन, म्हणजे जिथं जिथं कॉन्स्टंट स्पीड असेल तर अशा ठिकाणी वापरला जातो। सो फाय इज प्रोपोर्शनल टू टॉर्क इज प्रोपोर्शनल टू फाय, ओके, म्हणजे IA, टॉर्क इज प्रोपोर्शनल टू IA, अशा पद्धतीने आहे। पण ही झाली तुमची DC शंट मोटर, ओके। आता DC सिरीज मोटरमध्ये काय, अशी मोटर ज्याच्यामध्ये फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग कशी आहे, सिरीजमध्ये, इथं कशी आहे, पॅरलरमध्ये। फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग कशी आहे, पॅरलरी कनेक्टेड आहे, म्हणून याला शंट मोटर म्हणतात। इथं फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग कशी आहे, सिरीजमध्ये, म्हणून याला आपण काय म्हणतो, सिरीज मोटर म्हणतो, DC सिरीज मोटर। मग DC सिरीज मोटरमध्ये हा आहे तुमचा लोड करंट, सोर्स करंट, हा आहे तुमचा IA, आणि हा काय तुमचा, हा IS आणि हा IA। सो इन DC सिरीज मोटर I इज इक्वल्स टू IS इज इक्वल्स टू IA, ओके। सगळे करंट कसे असतात, सेम असतात। मग इथं आपण काय घेतो, IA प्लस IA प्लस, एक मिनट, इथं काय घेतलं आपण, प्लस IA याच्या अक्रॉसचा ड्रॉप आपण काय घेतला, इथं काय घेतलं होतं आपण, V ब्रशेस, ओके। इथं मात्र काय घेणार आहे आपण, V इज इक्वल्स टू EB प्लस IRA प्लस IS RS, म्हणजे याच्या अक्रॉस काही ड्रॉप होणार आहे आणि याच्या अक्रॉस काही ड्रॉप होणार आहे। सो V इज इक्वल्स टू EB प्लस IRA प्लस IIS प्लस V ब्रशेस। म्हणजे काय, तर या मोटारमध्ये करंट हा सेम राहतो, परंतु व्होल्टेज काय होतं, स्प्लिट होतं। मग याच्या अक्रॉसचं व्होल्टेज प्लस याच्या अक्रॉसचं व्होल्टेज, हे तुमचं सप्लाय व्होल्टेज एवढं असेल, येतं लक्षात। तर या मोटर कुठं वापरतात, हाय स्पीड ॲप्लिकेशन। मग फायच बघा, फाय इज प्रोपोर्शनल टू IA, आता टॉर्क इज प्रोपोर्शनल टू फाय इंटू IA, मग टॉर्क इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ आर्मेचर करंट। तर ह्या मोटर हाय टॉर्क ॲप्लिकेशनला वापरतात, आणि ही मोटर आपण नो लोडला ऑपरेट करू शकतो का, नाही करू शकत। का नाही करू शकत नो लोडला ऑपरेट,
कारण याची स्टार्टिंग टॉर्क खूप जास्त असते. आणि का जास्त असते? कारण स्टार्टिंग करंट हा खूप जास्त असतो स्टार्टिंगला. कारण का जास्त असतो? सो आय इज इक्वल्स टू व्ही मायनस ई बी डिवायडेड बाय आर ए. मग ई बी बॅक EMF कमी असतो, 0 असतो. बॅक EMF 0 असल्यामुळे स्टार्टिंग करंट जास्त असतो. आणि त्याच्यात स्टार्टिंग टॉर्क ही स्क्वेअर ऑफ करंटच्या प्रपोर्शनमध्ये असल्यामुळं त्याची स्पीड ट्रिमेंडसली हाय होईल. एवढी हाय होईल की मोटरचं शाफ्ट वगैरे तुटून ते मोटरचे सगळं वाटोळं होऊन जाईल. त्याच्यामुळं आपण ही नो लोडला वर्क करत नाही. चला आता आपण DC कंपाऊंड मोटरकडे येऊ. तर ह्या DC कंपाऊंड मोटरचे 2 प्रकार पडतात. एक कम्युलेटिव्हली कंपाऊंड आणि दुसरं डिफरन्शियली कंपाऊंड. आता कम्युलेटिव्हली कंपाऊंड म्हणजे काय? अशी मोटर की याच्यामध्ये आउटपुट जे आहे किंवा EB जे आहे हे ॲड होतं. ओके, सिरीज वाइंडिंग आणि शंट वाइंडिंग कंबाईन होते. त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? कम्युलेटिव्हली कंपाऊंड म्हणतो. त्याच्यानंतर डिफरन्शियली कंपाऊंड म्हणजे काय? अशा मोटरमध्ये सिरीज आणि शंट वाइंडिंगचा जो EMF आहे तो सबस्ट्रॅक्ट होतो, EB मायनस होतो, म्हणून याला आपण काय म्हणतो? डिफरन्शियली कंपाऊंड म्हणतो. त्याच्यामध्ये परत ह्या प्रत्येकीचे 2 प्रकार पडतात. एक लॉंग शंट आणि दुसरं शॉर्ट शंट. लॉंग शंटमध्ये शंट वाइंडिंग कशी असते? लॉंग असते. कशी असते? लॉंग. आणि शॉर्ट शंटमध्ये शंट वाइंडिंग कशी आहे? शॉर्ट. तर ही शंट वाइंडिंग शॉर्ट आहे, म्हणून ही लॉंग शंट आणि ही शॉर्ट शंट. आता कंपाऊंड मोटर काय आहे? कंपाऊंड मोटर इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ सिरीज मोटर अँड शंट मोटर. दोन्ही मोटरचं कॉम्बिनेशन आहे. तर अशा पद्धतीनं ह्या मोटर आपण डिवाईड करतो. ओके, पुन्हा एकदा लक्ष द्या. DC शंट मोटर कुठं वापरतो आपण? कॉन्स्टंट स्पीड ॲप्लिकेशनला. DC सिरीज मोटर कुठं वापरतो आपण? तर हाय टॉर्क ॲप्लिकेशनला, लाईक ट्रेन, क्रेन, हॉईस, लिफ्ट एक्सेट्रा. आणि कंपाऊंड मोटर कुठं वापरतो? तो कॉम्बिनेशन ऑफ DC शंट आणि सिरीज, त्या दोन्ही ठिकाणी आपण वापरतो. ओके, तर हे समजलं तुम्हाला? ओके, सो राईट डाऊन.